बोधिसत्व, प्रज्ञासूर्य, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती निमित्त शंकरनगर रामतीर्थ जिगळा क्रमांक 2 या ठिकाणी दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता भीम शाहीर साहेबराव येरेकर यांचा भीम गीताचा बहारदार कार्यक्रम संपन्न. स्टार मराठवाडा माझासाठी केम शेख केरूरकर. माणूस आम्हाला आणि म्हणूनच बुद्ध गौतमाला वंदन. अरे बुद्ध गौतमाला वंदन त्या बाबा शाहू राजाला आहे, त्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेलाही वंदन आहे. ज्या ज्या महापुरुषांनी या बहुजन उत्थानासाठी कष्ट उपसले, प्राणाची आहुती दिली, त्या सर्व महामानवांना वंदन आहे. शब्दाकडे लक्ष असू द्या. मला माहिती आहे कार्यक्रमाला वेळ झालेला आहे. माऊली तूच माझा पिता, दुसरा कोण होता रे? 33 कोटी देवाची पहिल्या PhD BSc LLB बॅरिस्टर आटलो. एवढा शिकलेला एकही ब्राह्मण नव्हता बाबासाहेब असं एवढा शिकलेला. आणि आजही नाही. एवढे विद्वत्तापूर्वक 32 डिग्र्या महामानव विद्वान सिम्बॉल ऑफ नॉलेज असूनही बाबासाहेबाला मंदिर प्रवेश नाही. तुमच्या घरात देवारा ठेवता, तुमच्या घरी विद्वान पैदा होईल. महिला फार भावनिक आणि श्रद्धावान असतात, मला माहितीये. पण श्रद्धा, पूजा, अर्चा कुणाची करावी याचं थोडस भान असलं पाहिजे, जाण असली पाहिजे. नाही तर अशोक खरात बाबा लय पैदा होतील, लय भयानक गल्लीला. त्याला कारण आपण दादा ते हात सोडा, तुम्ही चांगले मोकळे बसा. तुम्ही श्रीकृष्ण जन्मले गौशाला मारण्यासाठी. पाय असं माझ्यासाठी श्रीकृष्ण जन्मले कंसाला मारण्यासाठी, 5 पांडव जन्मले दुर्योधनाला मारण्यासाठी, नथू जन्मला गांधीला मारण्यासाठी, पण एकच असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले तुम्हाला, आम्हाला आणि त्या गांधीला वाचवण्यासाठी, देशाला घडवण्यासाठी, आम्हाला सोन्यानं मडवण्यासाठी. एकच जन्माला तो आम्हाला मालामाल. नाही तर कुत्र्याच्या पलीकडे होते माय आपले हाल. लंगोटीच होती माया पूर्वजाच्या ढुंगणाला. लंगोटीच काय माणूस म्हणत नव्हते रे. काय कमाल आहे. सत्यानाश आमच्या पोतराजानेच केला असता. पूजायला दिली बुद्ध, पूजायला दिली फुले, आम्हाला भेटले कबीर, आम्हाला भेटला शिवाजी राजा. ज्ञान असेल, नैसर्गिक ज्ञान होतं यांना. लोक म्हणतात 1.5 दिवस शाळा. हो बे, 1.5 दिवस गेला. गाडगे बाबा तर शाळेतच गेला नाही. मग बहिणाबाई चौधरी तर शाळेतच गेली नाही. राष्ट्रसंत तुकडोजी राजा किती शिकले? हे अनुभवी पदवीधर होते, PhD झाले, उपयोग केला. आणि म्हणून तूच आमचा दाता, तूच विधाता, तूच आमची माऊली, तूच आमचा पिता. माऊली
हाय बीपी हाय शुगर करावंच लागेल. कायदा आधी होता ना, जे आता सांगलेला मनुस्मृती, त्याच्यामध्ये 93 श्लोक काय म्हणतो, एखादा ब्राह्मण पोथी वाचवत असेल तर ती पोथी जर ऐकली एखाद्या शूद्र महार मांग चांभार कुंभार बसला तर त्याच्या ढुंगणाचं सगळं मांस कापून टाका. मनुस्मृती वाचा रे बाबा, वाचा, वाचाल तर वाचाल. हा, ढुंगणाचं सगळं मांस कापा. का? त्याच्या बरोबरीला बसण्याचा प्रयत्न केला एखाद्या महाराणी मांगानी शूद्रानी, ब्राह्मणाच्या बरोबरीला बसण्याचा प्रयत्न केला, त्याच्या ढुंगणाचं सगळं मांस कापा. सांगा मला, ते कायदा जर आता असता, मनुस्मृतीचा कायदा जर आता असता, आणि मी जर एवढ्या मोठ्या स्टेजवर बस विमानानं म्हणत आहे, तूच आमचा दाता, तूच विधाता, तूच आमची माऊली, तूच आमची माऊली.